दिवसातून एकदा तरी स्वतःला हे नक्की सांगा की माझ्या दृष्टीनं जगातली सर्वात खास महत्त्वाची व्यक्ती मी स्वतः आहे. मला स्वतःची कदर आहे, माझी किंमत मला माहिती आहे. स्वतःमध्ये मी सतत सुधारणा करीत असते, अधिकाधिक चांगला होण्याचा प्रयत्न करीत असते. असं म्हटलं तरीसुद्धा आज मी जशी आहे ना तशी मला प्रिय आहे, उद्या अधिकच प्रिय असेन. माझ्यासारखं जगात दुसरं कुणीही नाही, ना काल कुणी होता ना उद्या कुणी असेन. बापरे! केवढं सारं प्रेम दिलंय तुम्ही त्या सेमी माहेश्वरीला. मला वाटलंही नव्हतं. मी आपलं सहज ती साडी नेसून ॲक्चुअली तो त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवायचा होता. कारण तुम्ही पाहिलं असेल त्या व्हिडिओमध्ये, की ते सर आणि मी उभे आहोत आणि आम्ही व्हिडिओ बनवतोय. तर त्यामध्ये ना आवाज व्यवस्थित आला नव्हता. म्हणून मी तो रिपीट पुन्हा डायरेक्ट गेटअप करूनच तो व्हिडिओ बनवला आणि तो मलाही वाटलं नव्हतं, की ती साडी मला इतकी सुंदर दिसेल आणि खरंच थँक यू सो मच. खूप सारं प्रेम दाखवलंत तुम्ही माझ्या त्या लूकसाठी आणि मला खरंच पहिल्यापासून तो कलर खूप आवडतो. ग्रीन माझ्या रेड आणि पिंकप्रमाणेच ग्रीन हा सुद्धा खूप 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 फेवरेट कलर आहे आणि त्याचमुळं कदाचित मला तो सुंदरही दिसतो. तर चला मी कोणत्या साड्या घेऊन आली आहे. बऱ्याच जणी वाट पाहतायत की मी खरेदी केलेल्या साड्या कशा आहेत किंवा कोणत्या घेतल्या आहेत ते पाहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी अजून एक माहेश्वरी घेऊन आली आहे. म्हणजे ही आता माझी तिसरी माहेश्वरी आहे. मला माहेश्वरीचं कलेक्शनच करायचं आहे. खूप साऱ्या मला माहेश्वरी घ्यायच्या आहेत. तर माझी तिसरी माहेश्वरी आली आहे. मी दाखवते तुम्हाला, पण सगळ्यात शेवटी दाखवणार आहे. त्या अगोदर सुरुवात करते. सगळ्याच माझ्या साड्या सुंदर आहेत, आवडतील तुम्हाला. मल कॉटनच्या साडीपासून सुरुवात करूया. हे पहा. किती सुंदर कलर आहे हा. म्हणजे काही तोडच नाहीये यार, केवढा गोड आहे हा. पिंकमध्येच आहे, पण थोडासा वेगळा पिंक आहे आणि याच्यावरती ही फुलं. हे बघा. हा पल्लू आणि ही साडी. असं नाही की फक्त आणि फक्त पदरावरतीच हे थ्रेडवर्क केलेलं आहे, नाही. तर पूर्ण साडीवरती थ्रेडवर्क आहे. याच्यावरती मी व्हाईट स्लीवलेस घालू शकते, ग्रीन घालू शकते किंवा डार्क इंक ब्ल्यू सुद्धा घालू शकते. ब्लाऊज हा असा प्लेन दिलेला आहे त्यांनी. तर मी विचार करते की यामधला काढायचा नाही, ॲज इट इज साडी ठेवायची. हे बघा, इंक ब्ल्यू पण आहे. पण मी याच्यावरती ग्रीनच घालेन, कारण ग्रीनचं काम जास्त आहे आणि माझ्याकडे आहे पण. आणि ग्रीन छान दिसेल व्हाईटपेक्षा. कसला गोड कलर आहे. असं वाटतं या साडीसाठी एखादी छानशी ट्रिप काढावी बीच साईडला आणि बीचवरती ही साडी नेसून उड्या माराव्या. खूप 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 सॉफ्ट आहे. आता मल कॉटन आहे म्हणजे तुम्ही समजूच शकता. आणि या साडीची प्राईस आहे 1350. मिळाली आहे मला 980 रुपयाला. हो, मी पे केलेले आहेत या साडीचे 980 रुपये, बरं का. आणि ही साडी इतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राईजला अवेलेबल आहे. तुम्ही सुद्धा इन्क्वायरी करू शकता. मी एका दुकानामध्ये बघितली होती आणि एवढं कामही नव्हतं, तरी ती साडी महाग होती 1600-1700 रुपयाला. तर त्यांनी मला खरंच खूप छान किमतीत ही साडी दिलेली आहे. आता मी त्यांचं प्रमोशन करते म्हणून बोलते असं बिलकुल नाहीये. का? ते पुढे कळेलच तुम्हाला. मी अगदी खरा रिव्ह्यू देतीये. पण साडी बघा ना कसली गोड आहे, मस्त आहे ना? तर ही खूप आवडली मला. आणि माझी पहिली डिझायनर साडी. पहिली म्हणता नाही येणार तसं. एक माझ्याकडे होती डिझायनर टाईप, पण ती नेटवाली होती. विदाऊट नेट डिझायनर ही पहिलीच साडी. कलर बघा, मस्त आहे ना? तर मी सगळे पेस्टल कलर घेऊन आली आहे. का असं वाटतंय ना तुम्हाला? तर हे 2 पेस्टल आहेत, एक नाहीये. महेश्वरी पेस्टल कलरमध्ये नाहीये. पण पेस्टल कलर सुद्धा असायला हवेत. मला कॉमेंट ही होती की ताई घेत जा तू आणि तुला छान दिसतील. मी कधीच घेतले नव्हते, पण ही पहिली डिझायनर. आता ही बघा कशी आहे. हे बघा, हा पल्लू आहे, हा पदर, भरपूर काम आहे आणि साडीला हे बघा, पूर्ण साडीला असं खाली काम आहे, अर्ध्यातून खाली. आणि हा ब्लाउज पीस रनिंग मध्ये आहे, फक्त ही बॉर्डर आहे. आणि याच्यावरचं काम सुद्धा खूप मजबूत आहे. म्हणजे आम्ही तिघींनी बघूनच घेतली आहे. ॲक्च्युली ही कल्पनाला आणि अंजलीला खूप आवडली होती.
त्यांनीच मला सजेस्ट केलं की घे तू. त्याचा कपडा पण बघू शकता तुम्ही, खूपच छान आहे. तर ही डिझायनर साडी मला कशी दिसेल, हा कलर पेस्टल कलर चांगला आहे, सगळ्यांना छान दिसतो. हा थोडासा वेगळा आहे ना, नाजूक आहे एकदम. हे पहा, ही बॉर्डर मी लावेन इथं ब्लाऊजला आणि स्लीववालाच ब्लाऊज याच्यावरती स्टिच करून घेईन. तर माझा टेलर अवेलेबल नाही आहे लवकर, म्हणून मला हे लगेच ब्लाऊज बनवता येणार नाही आहेत, वेळ लागणार आहे. त्यामुळे ही साडी मी कदाचित लवकर स्टाईल नाही करू शकणार. रिक्वेस्ट करून त्याला जर का मला या साडीवरचा ब्लाऊज त्यानं दिला तर बरं होईल. तर ही एक डिझायनर साडी. बरं, हिची प्राईस सांगायची राहिली. विदाऊट प्राईस आपण नाहीच व्हिडिओ बनवायचा, प्राईस सांगायचीच. एक मिनिट, काही जणी प्राईस सांगत नाहीत म्हणून मी म्हटलं असं, मग त्यांना कॉमेंट करावी लागते प्राईस प्राईस प्राईस. अरे यार, कुठं गेलं प्राईसचं? आहे याच्यावरती, मी काढलेलं नाहीये अजून. हां, इकडे. तर ही साडी आहे 4,650 रुपयाची, पण मला मिळाली आहे 3,250. पण अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं की मी नेहमी सांगते, कधीच लपवून नाही ठेवत, 3,250 मी पे केलेले नाहीत. ही साडी मला त्यांच्याकडून गिफ्ट म्हणून मिळाली आहे. तर मागे पण एक ती सेमी कॉटन जामदानी त्यांनी मला गिफ्ट दिलेली होती. तर ती पण 750 रुपयाची काहीतरी होती. तर त्या अगोदर एक पर्पल कलरची त्यांनी मला गिफ्ट दिलेली होती. ती 1,600-1,700 रुपयाची समथिंग होती. पण यावेळेला त्यांनी चक्क मला 3,800 ची दिली होती. एक खूप सुंदर अजून एक साडी होती. तर ती मला ॲक्चुअली त्यांनी दिली होती 3,800 ला. म्हणजे आम्ही बघा काय उद्योग केलाय. आणि ती साडी गिफ्ट म्हणून मिळाली मला. त्यानंतर आम्ही डिझायनर सेक्शनला गेलो आणि तिथे आम्हाला ही आवडली. तर आम्ही तिघींनी मिळून डिसिजन घेतला की त्यांनी ती जी मला गिफ्ट म्हणून दिली आहे ना, त्याऐवजी ही द्या असं सांगायचं त्यांना. म्हणजे उलट त्यांचाच फायदा केला आम्ही. 3,800 ची रिटर्न दिली त्यांना आणि 3,250 ची घेतली. हो, कारण शेवटी आवड आपली महत्त्वाची, प्राईज महत्त्वाची नाहीये, हो की नाही? आणि आवडीनं आम्ही गिफ्ट सिलेक्शन करून आलेलो आहे, असं आहे. तर ही डिझायनर साडी कशी वाटली? मला खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली? म्हणजे कलर्स बघा ना किती सुंदर आहेत, त्याही साडीचा आणि याही साडीचा. अजून एक की मी एक हे आणलंय, तिथं पडलाय स्टोल आणलाय, दाखवते. तिथे गेल्या गेल्या आम्हा तिघींना हे मल कॉटनचे स्टोल दिसले, जे अतिशय आवडले, कारण बऱ्यापैकी मोठा आणि खूप चांगला कपडा आहे याचा. हे बघा, डिझाईन पण किती सुंदर आहे ना. तर हा मला 350 रुपयाला मिळालाय. हो, 500 रुपयाचा 350 ला. बऱ्यापैकी मोठा आहे, बऱ्यापैकी. तर हा स्टोल तिघींनी एक एक घेतला, वेगवेगळ्या डिझाईनचा. चला आता माहेश्वरी दाखवते. महेश्वरी का माहेश्वरी, मला नक्की कॉमेंट करून सांगा, कारण बरेच जण माहेश्वरी पण बोलतात आणि काही जणी महेश्वरी असंही बोलतात. ढंटडॅन. सध्या सगळीकडे दिसते आपल्याला इन्स्टावरती ड्युअल टोन मध्ये आणि डायमंड बुट्टीवाली. आणि ही नाजूक अशी बॉर्डर. तर ही माहेश्वरी फायनली मी घेतली आहे आणि मला हीच घ्यायची होती, त्यामुळे तिथं ही होती अवेलेबल, तर मी घेतली. आणि तसंही मला तिथे रेड आणि पिंकमध्ये पण आवडली होती, पण तुम्ही म्हणता ना की तुझ्याकडे रेड पिंक खूप आहे, तू घेऊ नको, ते आठवलं मला, म्हणून मग मी ऑलरेडी ऑप्शन शोधून गेलेलीच होती, मला घ्यायचीच होती. त्यामुळे मी विदिन 5 मिनिट्समध्ये मी साडी ही सिलेक्ट केली. आता पल्लू बघा याचा. हाईट वगैरे पण खूप जास्त आहे साडीची. तर प्युअर हँडलूम ही महेश्वरी कशी वाटली सांगा मला. ही ना चंदेरी साड्यांच्या सारखी ना ट्रान्सपरंट असते. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी जी नेसले होते ती सेमी माहेश्वरी, ती कॉटनमध्ये आहे आणि ती पूर्णपणे बॉटल ग्रीन आणि ही थोडीशी त्यामध्ये ब्ल्यू मिक्स आहे, तुम्ही बघू शकता. तर ही ट्रान्सपरंट असते अशी, हे दाखवायचं होतं म्हणून खोलली मी. परता हे परता, काय खुशी मिळते ना साड्या खरेदी करून. यार, हे मी खूप वर्ष मिस केलं माहिती. मी साड्याच खरेदी करत नव्हते. जेव्हा मी ऑफिसला जायची ना, ऑफिस एके ऑफिस, आणि साड्या नाही ड्रेस वगैरे घ्यायची,
साड्यांमध्ये मला एवढा इंटरेस्टच नव्हता. असं घ्यायची कधीतरी ओकेजनली, वर्षातून 2-3 साड्या फक्त. आता हल्ली मी काउंट केलं तर प्रत्येक महिन्याला साड्या घेते की काय असं झालंय. तर ही सुंदर अशी महेश्वरी, ही माझी तिसरी महेश्वरी. रेड महेश्वरी सगळ्यात पहिली मी घेतलेली योगेशमधून, कासारवाडीला. दुसरी महेश्वरी पिंकवाली, जी मी दिवाळीत दसऱ्यामध्ये देवीसाठी म्हणून आणलेली विमल सन्समधून. आणि आता ही तिसरी महेश्वरी सत्यनारायणमधून. आणि मला अजून महेश्वरीचं कलेक्शन करायचं आहे. जर का मला असं चांगल्या रेटमध्ये देत राहिले सत्यनारायणवाले तर मी त्यांच्याकडून सुद्धा घेईन. कारण ही साडी इन्स्टावरती मी बऱ्याच वेगवेगळ्या महेश्वरी साड्या विकणाऱ्या लेडींकडे इन्क्वायरी केली, त्यांना कॉमेंट करून DM मध्ये प्राईज मला कळाली त्यांची. तर काही जणी लिटरली 4,900ला विकतायत, काही जणी 4,500ला विकतायत. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही मला कितीला मिळाली आहे. तर मला ही साडी 3,900ला मिळाली आणि या साडीचे मी पे केलेत बरं का, 3,900. तुम्हाला माहिती आहे प्युअर आणि ही कशी ओळखायची की हँडलूम आहे का मशीन मेड आहे? या बुट्ट्यांच्या धाग्यांवरून ओळखतात. हे बघा, मी बराच रिसर्च केलाय. काय असतं की फक्त इकडे एक मोकळा धागा आणि इकडे एक मोकळा धागा, असं 2च फक्त मोकळे धागे पाहिजेत तर ओळखायचं की ती हँडलूम आहे, नाहीतर ती मशीनवरची आहे. तर खूप अशा फेमस लेडी आहेत ज्या या साड्यांचा बिझनेस करतात. त्यांच्याकडे ही साडी महाग आहे आणि एका ठिकाणी मला असंही जाणवलं की स्वस्तही आहे. म्हणजे एक जण तर 3,500ला पण देते आणि एक 4,900ला पण देते, म्हणजे 1,000 माझ्यापेक्षा जास्ती. तर ठीक आहे, मला 3,900ला मिळाली आहे. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा की मला व्यवस्थित मिळाली की नाही. नाहीतर मी त्यांच्याशी भांडूही शकते, पण नाही, त्यांच्याकडे रेट फिक्स असतो, ते कमी नाहीत करत. कारण त्यांचं म्हणणं असतं की मी ओरिजिनल देतोय, तुम्ही मार्केटमध्ये इन्क्वायरी करा आणि मग माझ्याकडे या, असं त्यांचं म्हणणं असतं. तर हे बघा, हा कलर कसा दिसतोय मला, गोड आहे ना. हा, तर जी ग्रीन साडी होती ना, जिच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता, ती आता नाहीये माझ्याकडे. आणि ती तसंही मी गिफ्टिंगसाठीच आणली होती आणि ती जिच्या नशिबात होती तिला ती मिळालेली आहे. तर काय झालं होतं, मी व्हिडिओ बनवून ती साडी ठेवली होती काढून आणि ती माझ्या कविताला, म्हणजे माझ्याकडे जी मेड येते तिला खूप आवडली. आणि ती काय म्हणत नव्हती, ती फक्त एवढंच म्हणाली की ताई तुम्ही माझा महिन्याचा पगार घ्या पण मला अशी एखादी साडी द्या. म्हटलं अगं काय तू घेऊन टाक गिफ्ट म्हणून. तर तिचा बड्डेही येतोय जूनमध्ये, म्हणून मी तिला ॲज अ बड्डे गिफ्ट ती साडी दिली. तर ती फक्त व्हिडिओ काढण्यापुरती मी नेसलेले तेवढीच, त्यानंतर ती आता माझ्याकडून तिच्याकडे गेलेली आहे आणि ती तिच्याच नशिबात होती मे बी. तसंही मी विचार करूनच आणली होती की गिफ्टिंगसाठी. तर हे असं आहे सगळं. या साड्यांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती साडी आवडली मला नक्की कॉमेंट करून सांगा. चला, आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप माझ्या साड्या आवडल्या असतील, प्राईज ओके असेल. जे काही तुम्हाला वाटतंय ते नक्की मला कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटेन एका छानशा व्हिडिओमध्ये आणि लवकरात लवकर मी व्हिडिओ म्हणजेच व्लॉग रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे डेली टाकण्याचा प्रयत्न करेन. ओके, चला बाय, लव यू ऑल.